हॅलो, नमस्कार. इकॉनॉमिक्सचे जे 15 प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करूया टेस्ट सिरीजमधले. सो याच्या अगोदर परत प्रश्न डिस्कस करण्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता पेपर जवळ आलेला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता काय होतं, शेवटच्या टप्प्यामध्ये जसं एक एक दिवस कमी होत जाईल, परीक्षा जवळ येत जाईल, तसंच आपण अभ्यास वाढवायचा प्रयत्न करतो. कारण जास्त रिव्हिजन झालं पाहिजे, जास्त वाचलं पाहिजे. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं की आता अभ्यास होत नाही, बसलेलं लक्षात राहत नाही, काय काय वाचायचं, हे राहिलं ते राहिलं. या सगळ्या मेंटॅलिटीमधून आपण काय करतो माहिती आहे का, आपला परफॉर्मन्स डाऊन करून घेतोय. सो आता या टेस्टमधून तुम्ही 2 अँगलनी इथं बघितलं पाहिजे. खूप जास्त स्वतःला चेक आता करू नका, म्हणजे हा प्रश्न बरोबर आला का, मग स्कोर किती, म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करण्यापेक्षा स्वतःचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस करा. संख्यात्मक नकोय की एवढे मार्क्स आले तेवढे, ठीक आहे ना, इट्स ओके. पण मार्क्स कमी जर येत असतील तर मग कुठे चुकतोय, कुठला प्रश्न एखादा चुकला, बरं कशामुळे चुकला, बरं तो फॅक्च्युअल आहे की कन्सेप्च्युअल आहे. मग आत्ता अजून वेळ आहे ना, तर जो प्रश्न चुकला, जिथं चूक झाली ती दुरुस्त करा. म्हणजे या टेस्टमधून, या डिस्कशनमधून जर काय घ्यायचं असेल ना, तो हा पॉईंट घ्या. आता आपण टेस्ट भरपूर देतोय, अख्खा महाराष्ट्र पेपर सॉल्व्ह करतोय, देतोय, अभ्यास करतोय. मग जे घ्यायचंय, ज्यासाठी आपण हे केलंय सगळा कुटाणा अट्टहास, तर त्यातून पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी घ्या. नाहीतर या कमी कालावधीमध्ये स्कोर कमी आला की आपण निगेटिव्ह होतो. आतापर्यंत केलेल्या गोष्टी सगळ्या जातात. कारण कुठलीही गोष्ट, समजा फॉर एक्झाम्पल एक 10 मुद्दे आहेत, 10 पैकी ना आपले 8 खूप चांगले झालेले असतात. प्रॉब्लेम कुठं असतो माहिती आहे का, असे 2 कुठले तरी टॉपिक म्हणा किंवा 2 पॉईंट असतात जे आपले झालेले नाहीत, तर मग याचं समाधान अजिबात नसतं आपल्याला. जे झालंय ह्या 2च गोष्टी राहिल्यात, याचं प्रचंड दुःख आणि त्रास. मग आता ह्याचा सगळा प्रेशर, डिप्रेशन या दोन्हीवर येतात. परीक्षेमध्ये मॅक्झिमम प्रश्न याच्यावर येणार असतात. बरं, याच्यावर तुमचा जो पॉईंट राहिला, जो टॉपिक राहिला, तो झालायच आहे का, किंवा परीक्षेत तो येईलच, त्याच्यावर प्रश्न येईल हे पण खात्री नाही ना. मग लोड नका घेऊ याचा, की तुम्ही ज्या गोष्टी झाल्यात त्या तरी ऍटलीस्ट होल्ड करा. आणि आता या पेपरमधून आता मी तुम्हाला जे काही पॉईंट्स इथं सांगेल, हे ओव्हरऑल त्याचा कन्सेप्ट आजूबाजूचा क्लिअर करायचा प्रयत्न करू. पण काही गोष्टी तुम्हाला जर आठवलं नाही तर पटकन समोर एक पुस्तक ठेवा, रिव्हिजन टाईपमध्ये गोष्टी करा. समजा फॉर एक्झाम्पल इथं काय विचारलं, आता UNDP मार्फत जाहीर होणाऱ्या मानव विकास अहवाल, आपला HDR जो आहे, HDR संदर्भात जर प्रश्न विचारला, तुम्हाला आला, ठीक आहे, नाही आला, पटकन पुस्तक काढा आणि बघा की अरे हा, HDR मध्ये कुठले कुठले निर्देशांक असतात, मला एवढे आलेत, हे आले नाही, चला रिव्हिजन वा पुढं. याच्याने कॉन्फिडन्स वाढेल आणि एक काय म्हणतो आपण, ज्या गोष्टी चुकीच्या राहिलेल्या आहेत चुकून, तर त्या आता पटकन होऊन जातील. त्याच्यातून डिप्रेशन येणार नाही, पॉझिटिव्ह गोष्ट होतील. आणि फायनली अल्टिमेटली टेस्ट सगळ्या झाल्या, कव्हर झाल्यानंतर पुन्हा एक असं होईल की अरे माझं रिव्हिजन पण झालं, जी गोष्ट राहिली ती वाचून पण झालेली आहे. डबल कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. क्लिअर? चला, HDR याच्यामध्ये खाली कोणत्या निर्देशांकांचा समावेश होत नाही. शेवटी प्रश्न फिरवलाय बघा. एक तर आपल्याला एक माहिती पाहिजे, UNDP मार्फत ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर केला जातो. या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये एकूण किती निर्देशांक असतात, असा साधा प्रश्न आहे. त्याची नावं माहिती पाहिजे. बरं, त्याच्यातही पुन्हा कुठल्याचा समावेश होत नाही असं विचारलाय. आता सांगा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचा समावेश होतो, GDI चा होतो, MPI चा होतो, GI चा होतो ना. मग इथं उत्तर काय, यापैकी नाही. कशाचा समावेश होत नाही असं विचारलंय, तर तिघांचा होतं म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही. इथे 4च सांगितलेत मी, अजून एक निर्देशांक आहे, कुठला सांगा बरं मला. आता प्रत्येक गोष्ट अशी रेडीमेड स्वरूपातली एक्सपेक्ट करू नका, हे तुमच्यासाठी चाललंय. मी आता प्रश्न काय विचारला तुम्हाला, HDR मध्ये एकूण किती निर्देशांक असतात, 5 निर्देशांक असतात. मग कुठले, HDI, GDI, MPI, 4 इथं दिलेलेत मी रेडीमेड. एक कुठला आहे सांगा. भले आता हे ऑफलाईन आहे, मान्य आहे, पण वही आणि पेन घेऊन बसा. हे डिस्कशन बघताना स्वतःला चेक करा, अशा पद्धतीने चेक करा फक्त, हे येतंय का. आणि जर वाटलं आलं, वेल अँड गुड, म्हणजे यू आर ऑन द राईट डायरेक्शन. पण जर आलं नाही तर पटकन पुस्तक काढा आणि बघा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, त्याच्यामध्ये 5 इंडेक्स. मी मुद्दाम सांगणार नाही इथं, कारण ह्या गोष्टी जरा तुमच्या डोक्याला चालना मिळू द्यात आणि कळू द्यात. आणि ज्यावेळेला तुम्ही आता शोधाल ना स्वतःहून, तेव्हा जास्त लक्षात राहतं कुठला होता तो इंडेक्स म्हणून. ठीक आहे, मला काय नाही बघा, मी सांगायला आता लगेच सांगेल तुम्हाला. पहिला HDI, त्याच्यानंतर IHDI, इनइक्विलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याच्यानंतर GDI, GII आणि MPI, झाले 5. त्यामुळे तुम्ही फाइंड आउट करा, ह्या गोष्टी जेवढ्या तुम्ही स्वतःहून कराल तेवढं तुम्हाला लॉंग टर्म लक्षात राहतं. पुढं, डेमोग्राफी डिव्हिडंड, लोकसंख्येचा लाभांश असणाऱ्या देशामध्ये भारताचा समावेश केला जातो. त्याच्या मागचं काय रिझन आहे, कशामुळं या गोष्टी भारताबाबत लागू केल्या जातात, खालीपैकी कुठले घटक त्याला कारणीभूत आहेत. नंबर 1, भारताची लोकसंख्या शहरी भागात जास्त आहे. 65 वर्ष वगैरे लोकसंख्या जास्त आहे. भारतात कार्यकारी किंवा तरुण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला हे बेसिक कन्सेप्टच क्लिअर पाहिजे. व्हॉट इज अ डेमोग्राफिक डिव्हिडंड.
लोकसंख्येकीय लाभांश म्हणजेच देशातील लोकांचा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लाभ घेता यावा. पर त्यातही मग नुसती लोकसंख्या जास्त असून चालते का देशाची, जेणेकरून देशाच्या विकासाला त्याचा फायदा होईल? त्यात वयोरचना महत्वाची आहे. 0 ते 14, 15 ते 60, 60 पेक्षा जास्त. मग देशातील लोकसंख्या नुसती जास्त असल्यावर आपल्याला लोकसंख्येचा लाभांश मिळेल का? त्यातली ही 0 ते 14 इकॉनॉमीमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करते का? नाही. म्हणजे ही कोणावर तरी डिपेंड असते, याला डिपेंडंट पॉप्युलेशन म्हणायचं. ही सुद्धा कोणावरती डिपेंड असते, डिपेंडंट पॉप्युलेशन आली. आता मात्र अर्थव्यवस्थेमध्ये ऍक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन करणारी लोकसंख्या आहे ती 15 ते 60 आहे. म्हणजे या वयोरचनेमध्ये जर लोकसंख्या जास्त असेल तर तुम्हाला काय मिळू शकतो? डेमोग्राफिक डिव्हिडंड. कन्सेप्ट क्लिअर झाली का? लोकसंख्येकीय लाभांश, देशातील लोकांचा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लाभ मिळणे. लाभ कधी मिळेल? ही लोकसंख्या जास्त असेल तर. आता मला सांगा, भारताची लोकसंख्या शहरी भागात जास्त असणे असं काही आहे का? नाही. 65 वर्ष वगैरे लोकसंख्या जास्त, उलट डिपेंडंट पॉप्युलेशन जास्त आहे असं म्हणतंय. चुकीचं आहे. आणि भारतात कार्यकारी किंवा तरुण लोकसंख्येचं प्रमाण जास्त. कार्यकारी लोकसंख्या म्हणजे ही, त्याला आपण वर्किंग पॉप्युलेशन असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही जर हे ऑप्शन वाचले ना, पटापट तुमचे असे इलिमिनेट होत आहेत का ऑप्शन, ह्याचं योग्य उत्तर काय असं पटकन जातो. म्हणून क्लिअरिटी, कन्सेप्ट क्लिअरिटी एवढी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आयोगात जे खाली पर्याय देतो ना आपण, ज्यात कन्फ्युजन आहे ना तुमचं, ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी एकच गोष्ट आहे, कम्प्लीट अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट. बस. जर अजून थोडंफार तुम्ही कमी असाल तर तेवढं करून घ्या नक्की. पुढं शाश्वत विकास संदर्भात युनोने स्थापन केलेल्या ब्रुटलँड आयोगासंदर्भात इथं प्रश्न विचारलाय. 1987 साली त्यांनी एक अहवाल सादर केला. त्याचे टायटल विचारले, शीर्षक. स्टार मार्क करून घ्या. शाश्वत विकास हा टॉपिक तुम्हाला राज्यसेवेसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? त्यामुळं सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा टॉपिक अजिबात स्किप करू नका. जर कोणाचा राहिला असेल तर होल टॉपिक व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये MDG, SDG, MDGचा कालावधी, MDG किती होते, SDGचा कालावधी, SDG किती होते किंवा आहेत आता आपण चालू आहेत म्हणून, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर कट तोंडपाठ पाहिजे. तुमच्यापैकी कोणी जर जुन्या विद्यार्थ्यांपैकी असेल, प्रश्नपत्रिका बघितल्या असेल तर मला खरं सांगा, एका वर्षी याच्यावर किती प्रश्न असतात? एका टॉपिकवर एकच असायला पाहिजे ना. कधी कधी 2-2 प्रश्न आहेत, 3-3 प्रश्न आहेत एकाच वर्षी शाश्वत विकास या टॉपिकला. किती महत्व आहे? बरं, खूप अवघड आहेत का? खालीपैकी कुठले MDG आहेत, कुठले SDG आहेत, कुठले नाहीत, असे प्रश्न आहेत. त्यामुळं हा टॉपिक सोडू नका अजिबात. इथे तुम्हाला ब्रुटलँड आयोगावर प्रश्न आहे. 87 साली त्यांनी अहवाल सादर केला. कुठले? ह्याच्यात पण अवर कॉमन फ्युचर, फ्युचर वी ऑल, फ्युचर वी वॉन्ट, शब्द बघा ना, सगळे सारखे वाटतात का? मग अभ्यास तर केलेला आहे, वाचण्यातलं आहे. ब्रुटलँड आयोग माहीत पण आहे. हे पण वाचण्यातलं, ऐकण्यातलं आहे. उत्तर सॉल्व्ह करू शकता का तुम्ही? मी तुम्हाला मागे सांगितलं, आयोगाचा जुना पॅटर्न होता बघा. 4 ऑप्शन हे असे वेगवेगळ्या टोकाचे असायचे. क्लिअर करायचे का ह्याचा ऑप्शन तिसरं आहे म्हणून. पण आता आयोग काय करतोय, मागच्या काही वर्षापासून बघताय ना, सगळे क्लोज ऑप्शन टाकतो. म्हणजे 4ही ऑप्शन मध्ये फार अंतर जास्त नाहीये. हे जसं इथं अवर कॉमन फ्युचर, फ्युचर वी वॉन्ट, फ्युचर फॉर ऑल, सगळं सारखं वाढायला लागलं का नाही? केलेला अभ्यास गेला का सगळा पाण्यामध्ये? मला तुम्हाला या प्रश्नामधून हे सांगायचंय, तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करताय, एखादी गोष्ट बघताय ना, ती परफेक्ट करा. उगाच भरमसाठ सगळं वाचायचं पण अर्धवट असं नका. मग एवढं करू नये. फायदा नाही. प्रश्न येतोय का तुम्हाला? कन्फ्युज झालात ना? आता हे तुम्हाला एका याच्याबद्दल विचारलं, साधा प्रश्न विचारतो मी त्याला. अग्रणी बँकेची स्थापना कधी झाली? RRBची स्थापना कधी झाली? तुम्हाला RRBची स्थापनेबाबतचा ऑप्शन देतो. चला, 1969, 1979, 1989, सांगा. RRB म्हणतो रिजनल रुरल बँक. जर तुमच्यापैकी काय कोणी उत्तर निवडलं असेल ना, चुकीचं आहे आणि मी सांगणार पण नाहीये. चला फाइंड आउट करा. RRBची स्थापना, अग्रणी बँकेची स्थापना, आणि मी कुठं ऑप्शन चुकीचा दिला होता, काय दिला होता ते. तसंच म्हणजे अग्रणी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक RRBला म्हणतो, किंवा SBI, व्हॉट एव्हर, कुठल्याही बँका अभ्यास केल्यानं, वाचण्यात आलं ना. पण मग इयर परफेक्ट माहिती आहे का? नाही. मग एवढा अभ्यास करून काय व्हॅल्यू? 0. आमची तळमळ हीच आहे, बाकी काही नाही. तुमचा आता येणाऱ्या परीक्षेमध्ये स्कोर आला पाहिजे, आणि तो स्कोर कशामुळे येतोय? या छोट्या छोट्या गोष्टीला दुर्लक्ष न केल्यामुळे. थोडं लक्ष द्या. अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडं परफेक्शन वाढवायचा प्रयत्न करा. ठीक आहे? चलो. सो इथं अवर कॉमन फ्युचर हे त्याचं उत्तर, आन्सर की तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे याच्याबाबत. आणि जिथं कन्सेप्ट आहे तिथे मी कन्सेप्ट क्लिअर करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो अप्रोच आहे ना, ओरिएंटेशन आहे त्या प्रश्नाकडे, त्या टॉपिककडे बघण्याचा, हे मला तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नामार्फत. बाकी त्याचा कंटेंट, त्याचा डेटा, फॅक्ट्स हे पुस्तकात आहे, नोट्समध्ये तुम्ही आजपर्यंत वाचलेलं ना,
त्यात असं वेगळं काही नाहीये, पण अप्रोच इज इम्पॉर्टंट, तो घ्या. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 54. खाली विधानापैकी बिनचूक विधान निवडा. आता हे असले काही शब्द ऐकून आपल्याला कळत नाही नेमकं ह्यांना काय म्हणायचं ते. बिनचूक म्हणजेच अचूक विधान निवडायचं आपल्याला, बरोबर कुठले. भारतातील एकूण कार्यकारी लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. इथं त्याला हायलाईट करा. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. भारतामध्ये सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे क्षेत्र उद्योग क्षेत्र आहे. बघा आता जनरल प्रश्न आहे, इथं कुठं आकडेवारी आहे का, कुठलं वर्ष विचारलंय का तुम्हाला? जस्ट माहिती पाहिजे की कुठल्या क्षेत्रात सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्नातील भाग आहे, रोजगाराचा भाग आहे. इथं एकूण कार्यकारी लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही सेवा क्षेत्रात आहे का? कुठल्या क्षेत्रात आहे? चला रिकाम्या जागा बरा पटकन. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे का? नाही. मग कोणत्या क्षेत्राचा आहे ते पण सांगा. भारतामध्ये सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र होय. मग कोणतं आहे? एकतर हे सगळे स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणून इथं बिनचूक विधान यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे, आता तुमच्यापैकी कोणतरी दिलं असेल मी असं अपेक्षित करतो, याचं उत्तर आहे सर्वाधिक लोकसंख्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा, याचं उत्तर आहे सेवा, आणि याचं सुद्धा पुन्हा कृषी. सर्वाधिक रोजगार मिळवून देणार एकूण एकच आहे पहिलं आणि हे. आता आलं लक्षात? साधे स्टेटमेंट होते, त्याच्यात तुम्हाला कुठले कन्सेप्ट किंवा काही नाही, जनरल इन्फॉर्मेशन होती फक्त. सर्वाधिक वाटा राष्ट्रीय उत्पन्नातील कशाचा आणि रोजगार निर्मिती कशाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. गौरव दत्त मार्टिन रावलिन यांनी दारिद्र्यविषयी एक अहवाल सादर केला होता, त्याच्या संदर्भातील टायटल विचारलंय. आता हा प्रश्न टाकण्यामागचा उद्देश सांगतो तुम्हाला. आता नुकती मागे एक्झाम झाली बघा, आता STIची असू दे किंवा अजून कुठलीही, आयोग नेहमी काय करतं माहिती का, असे 1, 2 किंवा 3 प्रश्न असतात की लिटरली ते कुठल्या तरी रिपोर्ट्समधून, कुठल्या तरी व्हास्ट डेटामधून तुम्हाला ते घेतलेलं असतं. मग आपण ह्याच्या मागे पळायचं का? मागे आत्ता प्रिलिमचा पेपर झाला बघा, राज्यसेवा किंवा कंबाईनचा घ्या, YCUM मधून पुस्तक, त्या पुस्तकातून प्रश्न आले, अजून कशातून आले, आपण त्याच्या मागे पळतोय. सो हा जो पॉईंट आहे ना, असा एखादा अर्थतज्ञ, एखादा सिद्धांत किंवा एखादा कुठला तरी रिपोर्ट, हे आयोग डेफिनेटली प्रत्येक परीक्षेमध्ये घेतं, पण ते आपल्या वाचण्यातून कशातून असेल तरच त्याला हात घाला, अदरवाईज बिलकुल सोडून द्या. म्हणजे मी एक नेहमी सांगत असतो बघा, आयोगाने सगळे प्रश्न हे तुम्हाला सोडवायला दिलेले नाहीत, त्यातला कुठला सोडवायचा आणि कुठला सोडून द्यायचा हे ज्याला कळालं तो जिंकला. त्यामुळे असे रिपोर्ट्स किंवा काय असतील ना, तर हे जनरली तुमच्या करंटच्या ह्याच्यातून आले तर ठीक आहेत, अदरवाईज लेट इट बी. याचं उत्तर आहे 3. तुम्हाला आन्सर की ऑलरेडी दिलेली याच्याबाबत. पण प्रश्न का टाकला आणि कशाच्या मागे जायचं, हातचं जे आहे ते सोडून आपण नको त्याच्या मागे पळालो तर मार्क्स येणार नाहीत. चलो नेक्स्ट. 12व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात मुख्य उद्दिष्ट विचारात ठरवण्यात आली होती, ती विचारात घ्यायची. कशाचा समावेश होत नाही असं विचारलंय. 12वी पंचवार्षिक योजना. आता बघा मी काय सांगतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे दिलं देखील सरळ सरळ ह्याच्यात येतं 3 नंबरचं, त्याचं आहे कचं. प्रॉब्लेम काय बघा, आपण पंचवार्षिक योजना अभ्यास करतो, आयोगाने आतापर्यंत ज्या गोष्टी फोकस केल्या का आपण तेवढ्या पुरतं मर्यादित राहतो. आपल्या प्रतिमान विचारलं थोडंफार सांगता येईल, कालावधी थोडंफार सांगता येईल, किंवा जास्तीत जास्त काय माहिती का ते उद्योग सांगता येईल, रुरकेला, दुर्गापूर, बोकारो, बरोबर ना, कारण ते विचारलं ते तोंड पाठ झालेत. त्याच्या पलीकडं तसंच आता तुम्हाला पंचवार्षिक योजनेमध्ये हे कॉमन झालंय, पण आता तुम्ही 11वी पंचवार्षिक योजना घ्या, 12वी पंचवार्षिक योजना किंवा कुठलीही, त्याच्यामध्ये ना उद्दिष्ट दिले असतात, ऑब्जेक्टिव्ह, आणि त्यातला फॅक्च्युअल डेटा आहे हा अवेलेबल आहे. फक्त तो नीट बघा, फोकस करा आणि काय काय ठरवलंय सांगा. इथं बघा ना, हे GDP ग्रोथ रेट किती टक्क्यापर्यंत ठरवली होती, मग इथं प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. ऍग्रिकल्चर सेक्टरचा इथं येऊ शकतो, किंवा इथं जिथं जिथं आकडेवारी आहे ना हे येतं, हे बस हाच पार्ट जो आहे तो प्रत्येक पंचवार्षिक योजना. आताही तुम्ही इथून पुढे समजा रिवाईज केलं नसेल, करणार असाल तर मी आता ह्या प्रश्नामार्फत ज्यावेळेला चाललो तो पुस्तक उघडा, पटकन समोर 12वी पंचवार्षिक योजना काढा आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं क्रॉस चेक करा. हे तुमच्यासाठी जास्त गरजेचं. म्हणजे एक ना एक गोष्ट तुम्ही हे आता बघा, आता नाही, पेपर द्या, गजानन भस्के सर तुम्हाला तिथे आठवतील. परफेक्शन म्हणजे आहे तीच गोष्ट व्यवस्थित केलात ना, त्याचा कितीतरी पटीनं तुमचा आउटपुट वाढणार आहे, नको त्या गोष्टी करण्यापेक्षा. 12वी घ्या किंवा 11वी घ्या, व्हॉट एव्हर, कुठली पंचवार्षिक योजना घ्या, तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत फक्त. चला नेक्स्ट. खाली दिलेली विधाने विचारात घ्यायची. 1991च्या आर्थिक संकटाच्या दरम्यान भारताला परकीय गंगाजळीचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. स्टेटमेंट करेक्ट आहे का सांगा. आणि उदारमतवादी म्हणजे लिबरल पॉलिसी यामुळे परकीय वस्तूंच्या मागणीत वाढ होऊन भारताची आयात वाढली. 1991चं LPG धोरण, याच्यामध्ये या आर्थिक संकटाच्या दरम्यान भारताला परकीय चलन
चा साठा तीव्र निर्माण झाला होता. मुळात भारताला वित्तीय संकटाला सामोरे जावं लागलं. त्याचा महत्वाचं रिझन म्हणजेच हे आहे, तीव्र परकीय चलन साठाचा तुटवडा. कारण का भारताची काय झाली होती, खूप मोठ्या प्रमाणात आयात वाढली होती आणि निर्यात कमी झाली होती. याच्यामुळे तूट निर्माण झाली. ही तूट कसली होती, डॉलर मधली किंवा परकीय चलनातील तूट होती. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड, या लिबरल पॉलिसीमुळे परकीय वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होऊन भारताची आयात वाढली. आता इथं आपण बिलकुल हे चुकीचं तर म्हणू शकत नाहीत ना. भारताची तुम्ही म्हणा सर 1951 नंतर भारताची निर्यात वाढली ना, निर्यात वाढलीच, पण आयात थांबली, बंद झाली असं थोडीच आहे. उलट ओपन इकॉनॉमी केली आपण, ओपन मार्केट. अगोदर आयातीवर बंधने होती, परकीय गुंतवणुकीवर बंधने होती. मग IMF ज्या वेळेला कर्ज दिलं, लोन दिलं, तेव्हा तीच अट सांगितली होती त्यांनी, तुम्ही अर्थव्यवस्थेवरील बंधने, सरकारचं नियंत्रण, आयातीवरचे बंधने एक काढा. मग आयात आपण सुलभ केली किंवा उदार केलं, म्हणतो आपण लिबरल पॉलिसी राबवली. त्यामुळे डेफिनेटली आपण दुसऱ्या देशाच्या वस्तू ही इझिली खरेदी करू शकत होतो. कधी 1951 नंतर. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. बॅकग्राऊंड क्लिअर झालं तुम्हाला? सगळा LPG टॉपिकचा तो पार्श्वभूमीचा भाग होता तो. चला क्वेश्चन नंबर 58. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू सेवा यांच्या बाजार मूल्याची एकूण बेरीज करून त्यामधून जर घसारा वजा केल्यास तर आपल्याला काय मिळते. आता कम्प्लिटली बेसिक कन्सेप्ट आहे. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक कन्सेप्ट, GDP, GNP, NDP, NNP, रिअल GDP, नॉमिनल GDP, ग्रीन GDP, या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करणार नाहीत. इथं कुठेही लॉजिक, कुठं काही नाही. आणि ह्या गोष्टी पाठ करण्यासारख्या नसतात. पाठ करायला दुसऱ्या सांगितल्या ना तुम्हाला मी, त्या पाठ करा, समजूनच घ्यायचं. इथं आता तुम्हाला कीवर्ड सांगतो. नंबर 1, इथं ऑप्शन मध्ये काय काय दिलं तुम्हाला, GNP पण आहे, GDP पण आहे. या दोघांमध्ये कॉमन काय, ग्रॉस आहे. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस हा शब्द लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दोघात फरक काय, इथं डोमेस्टिक, इथं नॅशनल आहे. आपल्याला इथं देशांतर्गत हा शब्द म्हणजेच तुम्हाला काय करतो, डोमेस्टिक कीवर्ड्स. पूर्ण अख्खा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक कीवर्डवर तुमचा. देशांतर्गत निर्माण झाला म्हणजे डोमेस्टिक आहे. मला सांगा, इथं आता इलिमिनेशन करायचं म्हटलं तर काय कराल तुम्ही, नॅशनल इलिमिनेट कराल ना, कारण डोमेस्टिक विचारले आपल्या देशांतर्गत. त्यामुळं GNPचा विषय येणार नाही. इज दॅट क्लिअर? पुढं की पूर्ण डेफिनेशन जर बघितलात ना तुम्ही, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण घसारा, डेप्रिसिएशन, ज्या वेळा तुम्हाला घसारा येतो ना, घसारा, त्याला आपण म्हणतो निव्वळ उत्पन्न काढणे. मग ऑब्विसली निव्वळ उत्पन्न जर काढायचं झालं तर ग्रॉसचा संबंध येतच नाही ना. तुम्हाला या ग्रॉस मधून काय वजा करायचा, घसारा, सरळ सांगितलंय. मग इथं तुम्हाला डोमेस्टिक कटलं, ह्याच्यातलं नॅशनल कटलं, इथं तुम्हाला ग्रॉस हे कटलं, उरलं फक्त नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. कारण देशांतर्गत आहे म्हणलं डोमेस्टिक असणार आहे. आणि इथं आपण नेट हा शब्द कशामुळे घेतलाय, बिकॉज ऑफ डेप्रिसिएशन. GDP जर कन्सेप्ट विचारली ना, त्याच्यामध्ये घसारा, आयात, निर्यात कुठल्या गोष्टींचा विचार केला जात नाही. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ज्यावेळेला तुम्ही NDP विचारात घेता, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, याचा अर्थ तिथं तुम्ही घसारा विचारात घेतलाय, पण डोमेस्टिक असल्यामुळे आयात आणि निर्यात विचारात घेतलेली नाही. ज्यावेळेला तुम्ही ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट विचारात घेता ना, याचा अर्थ तिथं आयात निर्यात विचारात घेतली. आणि नेट नॅशनल प्रोडक्ट, याचा अर्थ तुम्ही आयात निर्यातीसोबत सोबत घसारा पण विचारात घेतलेला. अशा 4 कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला मी आता ओझरत्या रिवाइज करून दिलेल्या आहेत. क्लिअर? त्यामुळे इलिमिनेट पण करायला शिका आणि प्रश्नांमधले कीवर्ड्स ह्याला हायलाइट, अंडरलाईन करा. तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. इथून पुढे घसारा हा शब्द आला ना कधीही तुम्हाला प्रश्नामध्ये, घसारा याचा अर्थ क्लिअर कट. ग्रॉस जिथे जिथे आहे ना, ग्रॉस तिथं आधी कट करायचं. कारण तुम्ही घसारा विचार घेता म्हणजे निव्वळ उत्पन्न काढताय, नेट इन्कम काढताय. मग त्याच्यानंतर मग ते नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे की नेट नॅशनल प्रोडक्ट आहे, तो नंतरचा भाग. पण इथं क्लिअर तुम्हाला उत्तर मिळालं ना, 2 ग्रॉसवाले कट झाले आणि नेटवाले फक्त हे केले तुम्ही. ठीक आहे, चलो. सो आय होप ही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होती. कारण ऑब्व्हियसली या कन्सेप्ट फार लेंदी आहे, डिटेलमध्ये आहेत. बॅचमध्ये आपण घेतोय तरी कमी वेळात तुम्हाला मी तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय इथं. नेक्स्ट, आता हा परत थोडा फॅक्च्युअल प्रश्न पण लॉजिक बेस आहे. भारताच्या पेट्रोलियमच्या आयातीचा स्त्रोत खालीपैकी कोणता नाही. म्हणजे सरळ सरळ आहे, पेट्रोलियम, क्रूड ऑइल हा जो प्रकार आहे ना, आपण कोणत्या देशाकडून आयात करत नाही असं इथं प्रश्न आहे. मग आता ऑप्शन मध्ये जर बघितलात तुम्ही तर सौदी अरेबिया, कुवेत हे सोर्स आहेत. चीन आणि जपान याच्यात आपण क्रूड ऑइल आयात नाही करत आहे, संपला विषय. बघा ना, करत नाहीत म्हणजे क आणि ड, कुठे क आणि ड बघा आणि घ्या उत्तर तुमचं. मिळालं? याच्यात खूप काही तुम्हाला आकडेवारी, इयर हे पण विचारलं नाहीये.
हे जनरल लॉजिक पाहिजे. आपण कोणत्या देशाकडून आयात करतोय, कोणत्या वस्तूंची करतोय, एक जनरल इन्फॉर्मेशन मोर दॅन सफिशियंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60. भारतात सरकारी सार्वजनिक खर्चात जर वाढ होण्याची झाली तर पुढीलपैकी कोणते कारणे सांगता येईल? म्हणजे सार्वजनिक खर्चात वाढ झाली आहे मागच्या काही वर्षांचा वगैरे विचार केला तर कशामुळे वाढ होती, त्याला कुठले घटक कारणीभूत आहेत सार्वजनिक खर्चात वाढ होणार? लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ, देशातील विविध राज्यांमध्ये वाढते शहरीकरण, शासनाच्या कार्यात झालेली वाढ, देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण. याच्यामध्ये सगळे मुद्दे इथं बरोबर येतात. कारण सांगतो तुम्हाला, नंबर 1, एकूण जर देशाची लोकसंख्या जर आपली वाढत गेली इथं तर सरकारचा खर्च वाढणार ना. कारण देशातील लोकांना, त्यातल्या विशेषतः गरीब बीपीएल लोकांना तुम्हाला मूलभूत सुविधा द्यावा लागेल ना, त्यासाठी सरकारच्या योजना, त्याच्यावर होणार खर्च. शहरीकरण, पुन्हा शहरीकरण वाढलं, त्याच्या पायाभूत सुविधा आल्याच, शहरामध्ये मेट्रो, ट्रेन, काय अजून रस्ते, काय व्हॉट एव्हर ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वाढवाव्या लागतील. सरकारचा खर्च वाढला. शासनाच्या कार्यात झालेली वाढ, स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जर आपण बघितलं तर सरकारच्या कार्यामध्ये विस्तार होत चाललाय. म्हणजे सरकार गरिबांसाठी काम करतं, ठराविक समाजासाठी काम करतं जो मागे आहे, ठराविक राज्यांसाठी काम करतो. म्हणजे वरचेवर सरकार काय करत चाललंय, जिथे जिथं विकास झालेला नाहीये, ज्या ज्या क्षेत्राचा, ज्या ज्या लोकांचा विकास झालेला नाही, तिथं सरकार योजना राबवतं आणि खर्च करतो. म्हणजे सरकारच्या कार्याचा विस्तार होत चाललाय, तसं सरकारचा खर्च वाढतोय. देशाच्या संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण हे आता सगळ्यांनाच लागू होतं. कुठलाही देश घ्या तुम्ही, आधीच्या तुलनेमध्ये जसं जसं पुढे जातोय, प्रबळ होत जातोय, शत्रू वाढत आहेत, मग आपण तयार असलं पाहिजे ना. मग जे संरक्षण डिपार्टमेंट आहेत त्याचं असं तसं आहे तसं चालतं का? नाही, आम्ही कोणाशी भांडणं करत नाहीत, मग आम्ही त्याच्यावर काही खर्च करणार नाहीत. ही खर्च डेफिनेटली वाढत जाणार आहेत. कारण आपल्याला अजून जास्त, समजा इन केस काही परिस्थिती उद्भवली भविष्यामध्ये, तर आपण रेडी असलो पाहिजे, स्ट्रॉंग असलो पाहिजे. त्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण होत चाललंय, सो ऑब्विसली त्याच्यावरचा खर्च आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच अ व कड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. आंतरराष्ट्रीय संघटना, याच्यावर प्रश्न आहे. याच्यामध्ये ही IMF, वर्ल्ड बँक, WTO 3 आंतरराष्ट्रीय संघटना अजिबात सोडू नका. आणि त्याच्यावरही पुन्हा फॅक्ट्सवरच प्रश्न आहेत तुम्हाला, खूप अवघड अजिबात नाहीये. इथे WTO वर प्रश्न आहे. WTOच्या स्थापनेसंदर्भात खालीलपैकी अचूक घटक कुठला आहे? जेव्हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली त्या संदर्भात खाली काही घटक दिलेत, कुठले कुठले सांगा मला. उरुग्वे राऊंड आहे का? ब्रेटन वूड परिषद आहे का? मर्राकेश करार, ब्रुटलँड आयोग आहे का? डंकेल प्रस्ताव आहे का? आता तुम्ही जर घटक बघितले असतील ना, सगळे ऐकण्यातले आहेत, सगळे वाचनातले आहेत, वारंवार हे कानावर पडलेले आहेत. मग कन्फ्युज होतं की याच्यातला कुठला नाहीये. परत परफेक्शनवर गोष्ट आली. हा प्रश्न अजिबात काय खूप अवघड आणि कन्सेप्च्युअल आहे का? कन्सेप्टचे काही प्रश्न तुम्ही समजून सांगितले. इथं काय आहे, सरळ सरळ आहे. तुम्हाला हे माहिती पाहिजे, गॅट करार 1947ला झाला, त्याचं अंमलबजावणी 48ला झाली. त्याच्यानंतर गॅटचे राऊंड झाले, 8 राऊंड झाले. 8व्यातला शेवटचा राऊंड म्हणजे तुमचा उरुग्वे राऊंड. आणि ह्या उरुग्वे राऊंडमध्येच डंकेल, कोण, आर्थर डंकेल यांनी प्रस्ताव मांडला. कशाचा? WTOच्या स्थापनेचा. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला मर्राकेश या ठिकाणी सगळे देश एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी स्वाक्षरी केली WTOच्या स्थापनेवर. त्यालाच मर्राकेश करार किंवा मर्राकेश अग्रीमेंट असं म्हटलेलं आहे. आणि फायनली या उरुग्वे राऊंडमध्ये मर्राकेश कराराअंतर्गत जे डंकेल यांनी प्रस्ताव मांडला होता त्याची WTOची स्थापना करण्यात आली. वर्ष तुम्ही सांगायचं, आता मी नाही सांगणार. कोणत्या वर्षी WTOची स्थापना करण्यात आली. त्याच्यामध्ये ब्रिटन वूड परिषद येत नाही आणि याचं पण येत. क्लिअर? आता तुम्हाला पुन्हा अजून विचारलं, ब्रिटन वूड परिषद कशा संदर्भात आहे, ती कधी झाली, सांगा पटपट. किंवा ब्रुटलँड आयोग कशा संदर्भात आहे, प्रश्न आला होता, चर्चा केली होती आपण आत्ताच ब्रुटलँड आयोगावर. एवढं जर तुमचं क्लिअर असेल, यू आर ऑन द राईट ट्रॅक. आणि ज्यांचं नाही त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता पटकन पुस्तकं उघडायचं आणि पूर्ण WTO आणि गॅट जागेवर रिवाइज करायचं. तुमचा असाच एक एक पॉईंट, एक टॉपिक तुमचा क्लिअर होईल आणि पुढे सरकाल. तुम्ही कशाला लोड घ्यायचा, बरोबर? चला 62. देशातील महागाई नियंत्रित करण्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या RBI मार्फत, इथं RBI राहिलं, RBI मार्फत, हा यस, चलनविषयक उपायामध्ये खालील कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? शेवटी प्रश्न फिरवला असतो, लक्षात ठेवा. RBIचं चलनविषयक धोरण RBI मार्फत राबवलं जातं. कुठलं? हे चलनविषयक धोरण महागाई कमी करण्यासाठी. बँक दर, इथं ऍक्च्युली बँक दर आहे, हा आहे का? यस. रेपो दर आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था PTS सिस्टीम ही कोणामार्फत राबवली जाते? सरकारमार्फत. मग ही चलनविषयक धोरणात येईल का? द्या ना सोडून मग. ठीक आहे. खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट ऑपरेशन, ऑब्विसली RBI मार्फत राबवलं जातं, हे येणार.
हे येणार का अनुदानामध्ये वाढ? हे पण येणार नाही, कारण हे गव्हर्नमेंट मार्फत राबवलं जातं. मग इथं विचारलंय की चलनविषयक उपायामध्ये खालीलपैकी कशा समावेश होत नाही. मग ह्या दोघांचा, ह्याचा आणि याचा, कारण हे कोणामार्फत राबवलं जातं? सरकार मार्फत, आरबीआय मार्फत नाही. इज दॅट क्लिअर? पुन्हा याच्यात तुम्हाला रेपो दर म्हणजे काय, बँक दर म्हणजे काय, ही कन्सेप्ट विचारली आहे का? फक्त चलनविषयक धोरणाची साधनं, राजकोषीय धोरणाची साधनं. मित्रांनो, याच्यावर खूप प्रश्न आहेत. बघा आता याच्यात जर आपण निवडू शकत नसल तर आपलं परत बेसिक आणि साध्या गोष्टीच आपल्याला माहिती नाहीयेत. सो थिंक अबाउट दिस. साधे साधे प्रश्न तुमचे घ्यायचे की काय करायचे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 63. इथं करंट विकली स्टेटस, बेरोजगारी मोजमापाच्या पद्धती ज्या आहेत त्याच्या अंतर्गत कुठला व्यक्ती हा बेरोजगार म्हणून गणला जात नाही. 3 पद्धती आहेत, सांगा पटकन बेरोजगारी मोजण्याच्या. UPSS, CWS आणि CDS. युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडरी स्टेटस, करंट विकली स्टेटस, करंट डेली स्टेटस. इथं 365 दिवसामध्ये 2 कालावधी विचारात घेतला जातात. तुमचं प्रमुख काम, मेन प्रिन्सिपल वर्क आणि सबसिडरी वर्क दोन्ही विचारात घेतले जातात. इथं एका आठवड्यामध्ये कुठल्याही एका दिवशी किमान 1 तास काम, इथं एका आठवड्यामध्ये दररोज किमान 4 तास काम. असं डायरेक्टली ही जी पद्धत आहे ना ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला हे उत्तर आहे, सरळ सरळ हे 4 नंबरचं उत्तर या तिन्ही पद्धतीमधलं. आता तुम्हाला पुन्हा इथं अभ्यास करताना ही माहिती असेल, ठीक आहे, पटकन पुस्तक काढा आणि तिन्ही पद्धती ज्या मी आता सांगितलेल्या फास्ट रिवाइज करा, जे पुन्हा तुम्हाला पेपरमध्ये टेन्शन नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. कोणत्या समितीने किंवा कार्यगटाने दारिद्र्य मोजमापासंदर्भात कार्य केलं नाही? आता हा प्रश्न टाकण्यामागचा उद्देश बघा. दारिद्र्याबाबत आपण भरपूर गोष्टी करतो, समित्या करतो, दारिद्र्याचं प्रमाण किती काय सगळं सगळं. पण आयोगाचा एक साधा प्रश्न, आयोगाचा असा येऊन गेला पॅटर्नचा, खालीलपैकी दारिद्र्य मोजमापासंदर्भात व्यक्ती कुठले, कोणी कोणी दारिद्र्य मोजमापावरती काम केलेलं आहे. तुम्हाला पुन्हा नावं सगळे ऐकलेले आहेत, 2 पाठ आहेत, पण ह्यातला कुठला व्यक्ती जो दारिद्र्यात त्यांनी काम केलेलं नाहीये. रंगराजननी केलेलं आहे, तेंडुलकरने केलेलं आहे, गाडगिळीने केलेलं आहे, नरसिंह समितीनं काम बँकिंग क्षेत्रामध्ये केलेलं आहे, बरोबर, इकडं नाहीये. मग ज्यांनी निवडलं त्यांनी चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना डाऊट आहे अशा कुठल्या ह्याच्याबाबत त्यांनी विचार करा. चलो क्वेश्चन नंबर 65. देशात वस्तू सेवांची किंमत वाढ महागाईबाबत खालीलपैकी कोणते कारण हे मागणीच्या बाजूचे नाही? अख्खा महागाई टॉपिक केला आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी जमल्या नाहीत, मागणीच्या बाजूचे कारण कुठले, पुरवठ्याच्या बाजूचे कारण कुठले, मग बेसिक जी कन्सेप्ट आहे तीच तुम्हाला क्लिअर नाही तर महागाईचे प्रश्न सुटणारच नाहीत तुमचे. कुठल्याही ह्याची एका वस्तूची किंमत वाढतीये, महागाई, यासाठी 2च घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे मागणी आणि दुसरा पुरवठा. इथं काय विचारलंय? मागणीच्या बाजूचे कुठलं कारण नाही आहेत. मागणीच्या बाजूच्या कारणामध्ये येतं काय काय, खर्च वाढला की अर्थव्यवस्थेत पैसा येतो, चलन वाढतं, वस्तू सेवांची मागणी वाढते, म्हणजे हे मागणीच्या बाजूचं कारण आहे. पुन्हा इथं लोकसंख्येमध्ये वाढ, हे सुद्धा मागणीच्या बाजूचं कारण आहे. कृषी उत्पादनात घट, आता इथं लक्षात ठेवा, कृषी उत्पादन हे जर कमी झालं तर डायरेक्टली परिणाम कशावर होतो माहिती आहे का? पुरवठ्यावर होतो. समजा फॉर एक्झाम्पल 100 पोते गहू उत्पादन करतोय मी आणि नैसर्गिक आपत्ती कशामुळे 50 पोते गहू उत्पादन झालं, मार्केटमध्ये जे 100 पोत्यांचा पुरवठा होता ना तो 50 वर आलाय, म्हणजे हे जे कारण आहे हे कशाच्या बाजूचं कारण आहे? पुरवठ्याच्या बाजूचं कारण आहे. आणि इन द सेम वे याच्या सोबत सोबत निर्यातीमध्ये वाढ, हे सुद्धा समजा फॉर एक्झाम्पल भारत 100 वस्तूंचं उत्पादन करत होता, 100 वस्तूंची मागणी होती, ठीक आहे. मग मी काय म्हणतो, याच्यातले 30 वस्तू, 30 आपण काय केलं, निर्यात केल्या. याचा अर्थ देशांतर्गत मागणी जी 100 होती त्यासाठी 100 वस्तू उपलब्ध होत्या आधी, आपण 30 वस्तू दुसऱ्या देशांना विकल्या, निर्यात केली, भारतामध्ये किती उरल्या? 70. म्हणजे काय कमी झाला? पुरवठा कमी झाला. म्हणजे हा सुद्धा घटक कशाचा आहे? पुरवठ्याच्या बाजूचा कारण आहे. म्हणजे ब आणि ड, कुठे ब आणि ड? इथं ब आणि ड. मिळालं उत्तर. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, दॅट्स इट. असा कितीही अवघड कसाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. सो दिस इज ऑल अबाउट टोटल इकॉनॉमीचे 50 प्रश्न. मित्रांनो, हा सगळा आमचा कटाटोप किंवा उद्देश एकच आहे, तुमच्यात इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, प्रॉपर डायरेक्शन आली पाहिजे. नाहीतर काय होतं, इथं येणं, मी तोच प्रश्न तोच कंटेंट रिपीट करून सांगणं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जो अप्रोच आहे ना तो तुमचा निर्माण झाला पाहिजे, प्रश्नाकडे बघण्याचा, पर्यायाकडे बघण्याचा आणि रिव्हिजन करताना टॉपिककडे बघण्याचा, तर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल. ठीक आहे, चलो. सो हा सगळा जो प्रकार आहे डिस्कशनचा, कंटेंटचा कसा वाटला, सो ऑब्व्हियसली फीडबॅक नक्की कळवा.
आणि याच पद्धतीने पुढे नक्कीच कंटिन्यू करा. रिव्हिजन किंवा काही असेल कुठलीही मनात शंका न ठेवता कॉन्फिडन्स ठेवून येणारा पेपर द्या. चलो ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू.